भाजपनं महाराष्ट्रातल्या 20 उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. मात्र मित्र पक्षांचं काय? शिंदे गट आणि अजित पवार गटाची यादी अद्यापही जाहीर झालेली नाहीये. यातीलच एक इच्छुक उमेदवार आता आपल्यासोबत आहेत, मावळचे विद्यमान खासदार श्रीरंग बारणे. आप्पा, तुमची उमेदवारांची यादी जी आहे ती जाहीर होत नाहीये. कुठं नेमकं घोडं अडलंय? धाकधूक तुमची वाढली आहे का त्यामुळं? हे पहा, लोकसभेचं बिगुल वाजायचं अजून बाकी आहे. लोकसभेची निवडणुकीची कुठल्याही प्रकारची घोषणा झालेली नाही, त्यामुळं धाकधूक वाढायचा काही प्रश्नच येत नाही. गेले अनेक वर्ष या मतदारसंघामध्ये मी लोकप्रतिनिधी म्हणून काम करतो, लोकांमध्ये राहून काम करतोय. त्यामुळं धाकधूक वाढणं किंवा पुढच्या कालावधीमध्ये जो काही निर्णय घेतील त्या निर्णयाला सामोरं जाणं, हा उमेदवार म्हणून मी पुढे सामोरं जाईल. आपण कुठलीही निवडणुकीला सामोरं जाताना एक सर्वे तुम्ही या ठिकाणी तयार करत असता. आत्ताही तुमचा सर्वे तयार असेलच. त्यामध्ये नेमकं काय दिसतंय? कुठल्या चिन्हावरती तुम्ही निवडणूक लढला तर तुम्हाला अतिशय सोपी ही निवडणूक जाईल? हे पहा, गेल्या 2009ला मी विधानसभा भारतीय जनता पक्ष शिवसेना महायुतीचा उमेदवार म्हणून त्या निवडणुकीला सामोरं गेलो. 2014-2019ला देखील भारतीय जनता पक्ष शिवसेना RPI महायुतीचा उमेदवार म्हणून या मतदारसंघामध्ये निवडणूक लढवली आणि ती यशस्वीपणे विजय देखील संपादन केलेला आहे. याही निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्ष शिवसेना RPI महायुतीचे घटक पक्षाच्या माध्यमातून या निवडणुकीला सामोरं जाणार आहे आणि येणाऱ्या कालावधीमध्ये पक्षाचे वरिष्ठ नेते तो निर्णय घेतील. त्यामुळं गैरसमज कुणी पसरवण्याचं काही कार्य करू नये. येणाऱ्या निवडणुकीमध्ये महायुतीचा उमेदवार म्हणून श्रीरंग बारणे या मावळ लोकसभा मतदारसंघामधून असेल. तुमचं नाव कुठल्या पार्टीच्या यादीत जाहीर होईल असं वाटतं? शिवसेना पक्षाचा आजही खासदार आहे, उदय शिवसेना पक्षाचा खासदार राहील, हे तुम्हाला मी सांगतो. तर शिवसेना गटाची म्हणजे शिंदे गटाची जी यादी येईल त्या यादीतच माझं नाव असेल असं ठामपणे या ठिकाणी श्रीरंग बारणे सांगतायत. जी भाजपकडून ते निवडणूक लढवतील ही जी काही चर्चा होती त्या चर्चेला पूर्णविराम देण्याचा प्रयत्न आता बारणे यांच्याकडून झालेला आहे. नाजिमुल्ला, ABP माझा, पिंपरी चिंचवड. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.